नमस्कार, मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा सहशिक्षक ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर। आजचा आपला टॉपिक आहे सर्कल आणि या टॉपिकमध्ये आज आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज, चक्रीय चौकोन आणि चक्रीय चौकोनाचे गुणधर्म यावर चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीला आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन कशाला म्हणायचे हे पाहू। आता या फिगरमध्ये जर पाहिलं तर ABCD हा जो काही क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन आहे, या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि जेव्हा एखाद्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्यावेळी त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन किंवा त्यालाच आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो। मग त्याची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला? इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral। तर सायकलिक क्वाड्रिलॅटरल विषयी आपण आता जास्त बोलणार नाही। ही जर व्याख्या आपण मराठीतून करायचा प्रयत्न केला तर चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन असं म्हणतोय। आणि या फिगरमध्ये ABCD हा जो काही चौकोन आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे। आता या सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज काय असतात यावर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर पहिली जी प्रॉपर्टी आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरलची ती आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात। तरी सुरुवातीला कृती पाहू, त्यानंतर त्याचा आपण मॅथमॅटिकल प्रूफ पाहणार आहोत। सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन म्हणजे काय हे आपणास माहित आहे आणि या सायकलिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय आहे तर अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात। हे आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह करणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष फिगरमध्ये पाहू की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात का आणि एखादा चौकोन चक्रीय चौकोन नसेल तर त्याचे सम्मुख कोन पूरक राहतील का, ते सप्लिमेंटरी असतील का। तर या ठिकाणी या फिगरमध्ये पहा, JIHG हा जो काही क्वाड्रिलॅटरल आहे हा सायकलिक आहे। आता आपण या क्वाड्रिलॅटरल मध्ये समजा आपण जी बिंदूचं स्थान बदललं आणि वर्तुळावरच ठेवलं तर तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल राहणार आहे। परंतु ज्यावेळी आपण एखाद्या बिंदूचं स्थान बदलतो त्यावेळी त्यापैकी काही कोनांची मापे बदलतात। आता या ठिकाणी पहा, जी बिंदूचं स्थान बदलतोय वर्तुळावरचं त्यावेळी H आणि J या दोन कोनांची मापं बदलतात, परंतु त्यांची बेरीज 180 अंश राहते, ते सप्लिमेंटरी राहतात। आता आपण काय केलं, समजा H बिंदू बदलला तर या ठिकाणी H बिंदूचं स्थान बदललं तर H आणि J चं माप बदलणार नाही, माप बदलेल I आणि G या कोनाचे। या पद्धतीने आपण I आणि G या दोघांची बेरीज सुद्धा 180 अंश असते हे या ठिकाणी दाखवू शकलो असतो। तर यावरून आपण सांगू शकतो की चौकोन जर चक्रीय चौकोन असेल तर
त्याच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती असेल? 180 अंश असेल. पहा या ठिकाणी. परंतु समजा या 4 शिरोबिंदूपैकी एखादा शिरोबिंदू जर आपण वर्तुळाच्या बाह्य भागात नेला किंवा अंतर्भागात आणला तर तो चौकोन चक्रीय चौकोन राहणार नाही. आणि चक्रीय चौकोन नसेल तर त्याच्या अपोजिट अँगलची सम आपणाला 180 मिळणार नाही, म्हणजे ते सप्लिमेंटरी असणार नाही. हे आपण या सेकंड फिगर मध्ये पाहू. सेकंड फिगर मध्ये आपण E हा पॉइंट मुव्हेबल ठेवलेला आहे, जो पॉइंट त्या सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये किंवा इंटेरियर मध्ये जाऊ शकतो, बाह्य भागात किंवा अंतर्भागात जाऊ शकतो. आणि तो मुव्हेबल आहे, त्याचं स्थान आपण बदलू शकतो, वर्तुळाच्या बाह्य भागात किंवा अंतर्भागात नेऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी E आणि B या दोन अपोजिट अँगलची जी या ठिकाणी सम दाखवण्यात आलेली ती 180.01 डिग्री दाखवण्यात आलेली. याचं कारण असं आहे की E हा बिंदू पूर्णपणे आपण वर्तुळावर आहे असं म्हणू शकत नाही. आणि जेव्हा E हा बिंदू पूर्णपणे वर्तुळावर येईल त्यावेळी ही B आणि E या अँगलची सम किंवा बेरीज ही 180 अंश निश्चितपणे येईल. आता या ठिकाणी पहा की समजा E हा बिंदू आपण वर्तुळाच्या बाह्य भागात नेला तर B आणि E या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 आहे का? नाही. याचं कारण आपण सांगू शकतो की हा जो काही क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल सायकलिक नाही. आणि सायकलिक नसेल तर त्याचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी राहणार नाही. जेव्हा जेव्हा आपण E हा बिंदू वर्तुळावर आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळी त्याच्या अपोजिट अँगलची सम ही किती मिळेल? 180 मिळेल. आता या ठिकाणी थोडा फरक पडू शकतो, कारण आपण E हा बिंदू पूर्णपणे मूव्ह करून वर्तुळावर आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यामध्ये थोडाफार फरक या ठिकाणी राहू शकतो. आणि त्यामुळं या ठिकाणी जी काही सम दाखवण्यात यायला लागलेली आहे त्यामध्ये त्यांची बेरीज ही 180 न येता थोडा फरक या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु आपल्या लक्षात आलेलं असेल की अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आता हा बिंदू तुम्ही वर्तुळावर कोणत्याही ठिकाणी घेतला तरी सुद्धा तो चौकोन चक्रीय चौकोन होईल आणि त्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज त्या चौकोनामधील सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती असेल? 180 अंश असेल. तर अशा पद्धतीनं आपण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात हे आपण प्रत्यक्ष कृती करून दाखवू शकतो. तर या ठिकाणी पहा की आता आपण कृतीमधून पाहिलं की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आता याचाच आपण मॅथमॅटिकल प्रूफ कसा देतो पहा की स्टेटमेंट काय आहे? थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाचे प्रमेय. याचं स्टेटमेंट काय आहे? अपोजिट अँगल्स ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज हे 180 डिग्री असेल. मग आपलं या थेरममध्ये गिव्हन काय आहे? गिव्हन एवढंच आहे की गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. दिलेला चौकोन हा चक्रीय चौकोन आहे, एवढंच आपण या ठिकाणी गिव्हनमध्ये लिहू शकतो. ABCD इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल.
काय प्रूव्ह करायचं आहे, तर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 अँड अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. हे आपलं टू प्रूव्ह असणार आहे, साध्य असणार आहे. मी आता या ठिकाणी मेजर अँगल BAD प्लस मेजर अँगल BCD इज इक्वल टू 180 अँड सेकंड काय असेल, मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इज इक्वल टू 180. आता यासाठी आपण आधार कशाचा घेणार आहोत, तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल अंतर्लिखित कोनाचे प्रमेय घेतलेले आहे आणि त्याचा आधार घेऊन हा थेरम या ठिकाणी आपण प्रूव्ह करून दाखवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी प्रूफमध्ये सुरुवातीला आपण असं म्हणूत की हा ABC हा जो काही आर्क आहे, हा ABC आर्क हा या ADC अँगलनं काय केलेला आहे, इन्स्क्राइब्ड केलेला आहे, किंवा या इंटरसेप्ट केलेला आहे. ADC या अँगलने चा इंटरसेप्टेड आर्क कोणता असेल, ABC असेल. मग आता समजा याचा आपण प्रयत्न करू, ही समजा ही AD वाढवून घेतली, DC वाढवून घेतली, तर या ADC अँगलमध्ये इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता आहे, ABC इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे या ठिकाणी ADC या कोनाचं माप हे या ABC आर्कच्या कसं असलं पाहिजे, हाफ असलं पाहिजे. म्हणून आपण पहिलं इक्वेशन लिहू शकतो की अँगल ADC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ABC. इक्वेशन नंबर 1. याचं कारण या ठिकाणी वरच लिहिलेलं आहे आपण, किंवा या ठिकाणी पुढं कारण द्यायचं असेल तर द्या, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याच पद्धतीनं समजा आपण त्याच्या अपोजिट अँगलचा विचार करू, ABCचा, आणि या ABC अँगलनं कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, ADC हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. सिमिलरली अँगल ABC इज ॲन इन्स्क्राइब्ड अँगल, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याचा इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे, ADC. मग आता या ABC अँगलचा जर ADC हा इंटरसेप्टेड आर्क असेल, या ठिकाणी पहा, तर या ABC अँगलचं काय मेजर असलं पाहिजे, या ADC आर्कच्या हाफ असलं पाहिजे. म्हणून सेकंड इक्वेशन आपण लिहू शकतो की मेजर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ADC. या ADC कंसाच्या निम्म असलं पाहिजे. आता आपण इक्वेशन 1 आणि 2 जर ॲड केले तर काय घडेल, या ठिकाणी पहा, टू प्रूव्हमध्ये तेच दाखवायचं आहे आपणाला की या दोन अँगलची सम किती दाखवायची, 180. पाहूत आपण काय होतंय ते. इक्वेशन 1 आणि 2 ॲड करू. आता इक्वेशन 1 आणि 2 ॲड केल्यानंतर काय मिळेल, मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ABC प्लस मेजर 1/2 मेजर आर्क ADC. इक्वेशन 1 आणि 2 ची सम घेतली. आता याच्यामध्ये जर तुम्ही 1/2 कॉमन घेतलं तर काय घडेल, 1/2 कॉमन घेतलं तर मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क ADC हे ब्रॅकेटमध्ये मिळेल. परंतु हे फिगरमध्ये पहा की ABC कंस आणि ADC कंस हे जे दोन आर्क आहेत, ABC आणि ADC, या दोघांची बेरीज जर केली तर ते आपणाला कंप्लीट सर्कल मिळतं. आणि मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतोय की 1/2 इंटू 360. म्हणजेच या ठिकाणी मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू 360 मिळेल. म्हणजेच या दोघांची बेरीज किती मिळेल, मग 180 डिग्री मिळेल. आणि हेच आपलं टू प्रूव्ह आहे, हेच सिद्ध करायचं आहे.
त्याच पद्धतीनं आपण जर अँगल ए घेतला म्हणजेच DAC घेतला किंवा BAD घेतला आणि दुसरा अँगल त्याचा अपोजिट घेतला BCD, तर ज्या पद्धतीनं आपण हे प्रूव्ह केलेलं आहे त्याच पद्धतीनं हे दुसरं स्टेटमेंट सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाची सिद्धता देऊ शकतो. आता त्यानंतर या प्रमेयाची काही उपप्रमेय आहेत त्यावर आपण फक्त चर्चा करणार आहोत, त्याच्या काही सिद्धता देत बसणार नाहीत आपण. तर पहा, यानंतर आहे कोरोलरी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. जो काय सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम आता पाहिला त्याचे उपप्रमेय काय आहेत. तर पहा, या फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर फिगरमध्ये ABCD हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल दाखवण्यात आलेला आहे. ABCD अँड अँगल CBE हा जो काही अँगल दाखवण्यात आलेला आहे तो अँगल हा एक्सटिरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCDचा बाह्यकोन आहे. मग आता या बाह्यकोनाचा, या एक्सटिरियर अँगलचा त्या सायकलिक क्वाड्रिलॅटरल मधील कोणत्या अँगलशी काय संबंध असतो हे या थेरममध्ये सांगितले आहे. तो थेरम काय? अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन. एक्सटिरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे हा जो काही बाह्यकोन आहे हा बाह्यकोन कोणत्या कोनाशी एकरूप आहे? त्याच्या लगतच्या अंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप आहे. लक्षात ठेवा की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या लगतच्या अंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवता येईल, काही अडचण येणार नाही. कारण आपणाला माहिती की समजा D अँगल आणि B अँगल क्वाड्रिलॅटरलचे घेतले तर या दोघांची सम 180 आहे आणि हा जो काही इंटिरियर अँगल B आहे आणि हा एक्सटिरियर अँगल आहे या दोघांची सम किती आहे? 180. आणि या दोघांची 180 म्हणजे या ठिकाणी हे दोन अँगल कसे असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. याचा प्रूफ तुमचं तुम्ही करून पहा, सोपा आहे, तुम्हाला करता येईल. याला जर आपण मराठीतून सांगायचा प्रयत्न केला तर याला आपण चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो असे आपणाला सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी पहा की या प्रमेयानुसार किंवा या थेरमनुसार आपण हे अँगल काय करू शकतो? कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. आता यानंतर सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरमचा कॉन्व्हर्स काय आहे, व्यत्यास काय आहे? तर सुरुवातीला आपण एक कृतीयुक्त व्हिडिओ पाहिला होता की जेव्हा चक्रीय चौकोनाचा एखादा शिरोबिंदू आपण त्या वर्तुळाच्या बाहेर नेतो किंवा वर्तुळावरून बाह्य भागात किंवा अंतर्भागात नेतो त्यावेळी तो चक्रीय चौकोन राहणार नाही. आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात आणि सम्मुख कोन पूरक नसतील तर तो चक्रीय चौकोन राहणार नाही. मग कॉन्व्हर्समध्ये तेच सांगितलेले की इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स of a quadrilateral is supplementary, जर चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील, सप्लिमेंटरी अँगल्स असतील, अपोजिट अँगल्स, तर तो क्वाड्रिलॅटरल काय असला पाहिजे? सायकलिक असला पाहिजे. आता या ठिकाणी या थेरमचा प्रूफ आपण या ठिकाणी देणार नाहीत कारण याचा जो काही प्रूफ आहे, याची जी काही सिद्धता आहे, ही सिद्धता आपणाला प्रत्यक्षपणे देता येत नाही, अप्रत्यक्षपणे याची सिद्धता द्यावी लागते.
आणि सध्या आपल्याला अभ्यासक्रमात याची सिद्धता ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट फक्त माहीत असू द्या की जेव्हा चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील त्यावेळी तो चौकोन चक्रीय चौकोन असेल. इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, द क्वाड्रिलॅटरल इज अ सायकलिक. आता याला मराठीतून असं सांगता येईल आपणाला की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. त्यानंतर आणखी एक गुणधर्म आपणाला या ठिकाणी पाहायचा आहे की समजा या ठिकाणी फिगरमध्ये पहा की AB ही लाईन आहे आणि AB लाईनच्या एकाच अंगास C आणि D हे 2 पॉइंट घेतलेले आहेत आणि या AB रेषाखंडाशी C मधून काढलेला कोन आणि D मधून काढलेला कोन जर एकरूप असेल, हे दोन जर कोन एकरूप असतील तर त्यावेळी ABCD हे चारही बिंदू हे कसे असले पाहिजेत, चक्रीय चौकोनाचे शिरोबिंदू असले पाहिजेत किंवा त्याला आपण चक्रीय बिंदू असं म्हणतो, कॉनसायक्लिक पॉइंट्स. कुठले पॉइंट म्हणलेले त्याला आपण कॉनसायक्लिक पॉइंट असं म्हणलेले. मग त्याचं स्टेटमेंट काय? बऱ्याच वेळा आपणाला स्टेटमेंट पाठ असण्यापेक्षा हे गुणधर्म कृतीमधून किंवा एखाद्या फिगरवरून लक्षात ठेवणंही गरजेचं असतं आणि त्याचं थोडक्यात आपण कारण देणंही गरजेचं असतं एखादा प्रॉब्लेम किंवा एखादा प्रूफ देत असताना. इफ 2 points on a given line subtend equal angles at 2 distinct points which lies on the same side of the line, then the 4 points are concyclic. म्हणजे एखाद्या रेषाखंडाच्या एकाच अंगास असणारे 2 बिंदू जर त्या रेषाखंडाशी एकरूप कोन करत असतील तर ते चारही बिंदू हे कसे असतात, एकाच वर्तुळावर असतात किंवा चक्रीय चौकोनाचे शिरोबिंदू असतात. मग त्यालाच आपण स्टेटमेंट काय सांगू शकतोय पहा की रेषेचे 2 भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या 2 भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चक्रीय चौकोन म्हणजे काय, सायकलिक क्वाड्रिलॅटरल आणि त्या सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज काय आहेत यावर या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. धन्यवाद.